नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर इथे माझी ग्रेशू तुम्हाला खूप खुश दिसत असेल आणि इथे माझा भाऊ आहे, माझे मामाचा बाबा आहे। आणि तर ग्रेशूला हा ड्रेस माझा भाऊ मुंबईवरून घेऊन आला होता। तो मी तिला घालून बघितला व्यवस्थित आहे की नाही, फिटिंगला, परत साईजला, नाहीतर मग एक्सचेंज करायचा होता। तो थोडासा तिला शॉर्ट होत होता, त्यासाठी तो परत एक्सचेंजला दिला आम्ही आणि दुसरा घेऊन आला तो नंतर। आणि हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनच्या आधीचा, म्हणजे संडेचा व्हिडिओ आहे, 18 तारखेचा। तो शनिवारी गाडीत बसला होता। बाबा पण काही कारणांमुळे मुंबईला गेला होता, तर येतेवेळी त्याला पण सोबत घेऊन आला, बाबाला पण। तो रक्षाबंधन आणि बाबाला सोडण्याची दोन्ही कामं एकत्र होतील ह्या हिशोबाने तो आला होता। आणि इथे बाबाची आणि माझ्या भावाची काहीतरी मस्करी चालू होती आणि बाबा त्याच्यावर चिडत होता, तो काहीतरी बोलत होता। तर इथे त्यांच्या दोघांचं असं चालू राहतं। आणि मी इथे स्वयंपाकामध्ये पुऱ्या बनवते। डाळ भात माझं सकाळी झालं होतं। बासुंदी मी आदल्या रात्रीच बनवून फ्रीजमध्ये ठेवली होती, कारण भावाची फरमाईश होती, त्याला माझ्या हातची बासुंदी खूप आवडते आणि तो आवर्जून मागतो। अशा टायमाला सांगतो मला की मला हे हवं आहे आणि बनवून ठेव म्हणून। मग मी त्याला थंडगार बासुंदी लागते, सो त्यासाठी मी रात्रीच बनवून ठेवली होती फ्रीजमध्ये आणि सकाळी त्याने आल्यावर गरम गरम पुऱ्या केल्या आणि सगळ्यांना मी नाश्ता दिला। नाश्ता आणि जेवण एकत्र झालं खरं तर त्यांचं दोघांचं, कारण भावाला इथून परत गावी जायचं होतं, बाबाला पण सोडायचं होतं, गणपती बुकिंग पण करायचा होता गावचा, प्लस आजीला पण माझ्या भेटायचं होतं, माझ्या पप्पांच्या आईला, तिला पण भेटून यायचं होतं, तिची पण तब्येत थोडीशी खराब होती। तर सगळ्यांनी छान मस्त जेवण केलं, सगळ्यांना खूप आवडलं। तर सकाळी 8:15 8:30च्या दरम्यानच भाऊ आला आणि मग आल्यानंतर फ्रेश वगैरे झाला। त्याच्यानंतर नाश्ता केला त्यांनी, म्हणजे जेवणच केलं। मी पुरी आणि हे गरम गरम पुऱ्या केल्या होत्या, डाळ भात झालं होतं माझं आणि आल्यानंतर गरम गरम पुरी बनवली मी। आणि काल जसं बासुंदी म्हटलेली त्याला हवी होती, तर ती बासुंदी पण ठेवलेली, पोटभर खाल्लं सगळ्यांनी, छान वाटलं। ग्रेशूचे पप्पा जॉबला गेले, भाऊ वगैरे नाश्ता वगैरे केलं, म्हणजे जेवणच करून ती लोक आता गावी गेली, जस्ट आत्ताच गेले, 15 मिनटं झाली। त्याची 1-2-3 कामं आहेत ती करून तो येणार आहे, प्लस बाबाला पण सोडायचं होतं गावी, सो त्यासाठी गेला तो, गाडी घेऊन गेला, त्यामुळे काय टेन्शन नाही बसनं वगैरे यायचं। तो पहिला बाबाला सोडणार, त्याच्यानंतर जी त्याची कामं आहेत ती करून नंतर माझ्या गावी जाऊन, म्हणजे आमच्या गावी जाऊन आजीला वगैरे भेटून येणार आहे तो। तर संध्याकाळच होईल त्याला यायला, आल्यानंतर पण बरीच कामं आहेत आमची, म्हणजे काही ठरलेले प्लॅन आहेत, ते बघू सक्सेस होतात का, तर झालं तर दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये। आणि आणखीन एक काम आहे की गणपती त्याला पण इथेच बघायचं आहे, सो त्यासाठी पण आम्ही जाणार आहे संध्याकाळी, बघूया त्याला कुठला पसंत येतो का इथे गणपती। तर ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतील। उद्या आहे रक्षाबंधन, उद्या रक्षाबंधन करून उद्या त्याच्या सासरी जाणार आम्ही, तिथून मग तो तिकडून बाळाला वगैरे भेटून येणार, ग्रेशूला घेऊन जाणार आहे। माझं पण जायचं बघू चाललं आहे, म्हणजे होय नाही असं चालू आहे, गेली तर मी समजेलच तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये उद्याच्या। तर ग्रेशू राखी बांधणार आहे बाळाला, तर तिकडून आल्यानंतर परत त्याचा डबा असणार आहे, कारण तो उद्याच जाणार आहे। परवा त्याला कामावर कुठल्याही परिस्थितीत जावं लागणार आहे, कारण गणपतीला परत त्याला सुट्टी घ्यायची आहे, प्लस पाळण्याला सुट्टी घ्यायची आहे। त्यासाठी मी तर म्हणत होती की त्याला रक्षाबंधनला नाही आलास तरी चालतंय, मी समजून घेईन, पण त्याला यायचं होतं आणि बाबाला पण सोडा, दोन्ही पण कामं होऊन जातात म्हणून तो आला। तर बरं वाटलं मला पण आला खरं। तर ठीक आहे, हे सगळं होतच राहील। आता तो यायच्या आधी जे काही थोडंफार घरातली कामं शिल्लक असतात, छोटी मोठी असतातच, कितीही नाही म्हटलं तरी ती आवरून घेते मी। त्याच्यानंतर मी नेक्स्ट डेच व्हिडिओ कंटिन्यू केला। इतकं धुकं आलं होतं सकाळी, बघू शकता तुम्ही वातावरण। आणि त्याच्यानंतर मी सकाळच्या नाश्त्याला वडापाव बनवला, कारण आदल्या रात्री मग व्हिडिओ कंटिन्यू करायचं झालंच नाही, कारण ग्रेशूचा मामा तिकडून आला। त्याच्यानंतर इकडे पण आम्ही गणपती बघितला आणि इथेच बुकिंग केला। तर दुसऱ्या दिवशी परत मंडेला माझा बाबा परत गावावरून आला, सीताफळ, दिडग्याच्या शेंगा, त्याच्यानंतर थोडासा चिवडा होता, अजून पुरणपोळी आणि त्याची आमटी वगैरे आई पाठवून दिली होती गावाकडून बनवून स्पेशली माझ्यासाठी। आणि दुपारी सडनली पाऊस चालू झाला। त्याच्यानंतर ग्रेशू स्कूलमधून आल्यानंतर मी रक्षाबंधनचा कार्यक्रम केला, कारण ग्रेशूला पण तिच्या मामाला राखी बांधायची होती, त्यासाठी इथे मी छोटीशी रांगोळी काढली। जेवढं साधं सिंपल करता येईल तितकंच केलं। साडी घालायची होती, छान तयार व्हायचं होतं, पण गावाला पण जायचं होतं भावाच्या सासरी, कारण ग्रेशूला बाळाला राखी बांधायची होती। त्यांच्या दोघांची फर्स्ट रक्षाबंधन होती, म्हणजे एकत्र। ग्रेशूच्या तशा झालेत, तर बाळाला तिला राखी बांधायची होती, त्यासाठी गावाला पण जायचं होतं। आणि जसं मी आत्ता दाखवलं, खूप भयंकर पाऊस पडत होता, विजा होत होत्या, त्याच्यामुळे म्हटलं साडी घालून काहीच उपयोग नाही आहे, तर आपण ड्रेसच घालून जाऊया। त्याच्यामुळे मी ड्रेसच घातलेला। तर छान आरती वगैरे केली, त्याला राखी बांधली आणि त्याच्यानंतर मग ग्रेशूने त्याला राखी बांधली। जसं तिला समजतं तशी तिच्या मामाला राखी बांधते आणि आवर्जून बांधते, तिच्यासाठी का होईना स्पेशली तो इकडे येतो, सुट्टी नसली तरी सुट्टी काढून येतो। त्यांच्या दोघांचं बॉन्डिंग खरंच खूप छान आहे, खूप भारी आहे। आणि तिनं राखी बांधली आणि त्याच्यानंतर मग आम्ही पाऊस थांबल्यानंतर गावी जायला निघालो भावाच्या सासरी। गावाला जाताना इतकं छान वातावरण होतं,
मस्त वातावरण होतं, हिरवंगार सगळीकडे दिसत होतं आणि मेन म्हणजे ना खूप थंडी होती आणि पाऊस नुकताच पडून गेलेला, त्याच्यामुळे हवेमध्ये खूप गारठा होता. तर ग्रेशूचं इथं गाणं म्हणणं चालू होतं. असं बाईकवर बसलं की तिचं चालू होतं पोएम म्हणणं सगळं. स्कूलमधल्या आहेत नाहीत तेवढ्या सगळ्या पोएम म्हणून संपतात तिच्या गाडीवरून जाताना. आणि हे आहे भावाचं सासर. माझ्या भावाचं सासर आणि माझं सासर एकच गाव आहे, पण आम्ही गावी राहत नाही, आम्ही बाहेर राहतो. आणि इथेच घरं पण आसपासच आहेत आमची. काय आणि हो पिल्लू, ए पिल्लू, इथे बाळाबरोबर मी गप्पा मारत होती. त्याला सोडून असं यावंसंच वाटत नव्हतं. पण काहीच दिवस राहिलेत आता त्याला आणायला, पाळणा आणायला. त्याच्यानंतर त्याला छान ड्रेस वगैरे घातला. ग्रेशूला पण तोच ड्रेस घातला, तिचा हट्ट होता तोच ड्रेस घालायचा आहे म्हणून. मग जातेवेळी मी तिच्यासाठी तो घेऊन गेला होता बॅगेतनं आणि तिनं तो ड्रेस घातला. रक्षाबंधन केलं दोघांनी. खूप छान झालं रक्षाबंधन. रक्षाबंधन छान झालं. आता चाललो आहे आम्ही घरी. आता इथून गेल्यानंतर भाऊ जाणार आहे मुंबईला. कितीची ट्रेन आहे रे? 5:15 ना? नाही 6:15 ना? 6:15ची ट्रेन आहे त्याची. आता 4:30 झालेत. आम्ही निघालो आहे. 15 ते 20 मिनटं लागतील इथून घरी जायला. त्याच्यानंतर आवरायचं वगैरे काय नाही आहे. टिफिन वगैरे इथूनच दिला आहे त्याच्या बाईकवरून, त्यामुळे ते काय टेन्शन नाही टिफिनचं वगैरे. आता घरी जाऊन चहा वगैरे घेईन आणि मग तो निघेल मुंबईसाठी. 5:15ची ट्रेन नाही, सॉरी, त्याची 6:15ची ट्रेन आहे. तर गावावरून आल्यानंतर चहा बनवला पटकन आणि मग त्याच्यानंतर त्याची बॅग जी काही आवरायची होती ती आवरली आणि फ्रेश वगैरे झाला, चहा घेतला आणि तो आता गेला मुंबईला. त्याचा मेवणा त्याला सोडायला गेला आहे स्टेशनपर्यंत. त्याची 6:15ची ट्रेन आहे. तर आता वाजलेत 5:30. तर आता गेला आहे तो, म्हणजे ट्रेन आरामात भेटेल त्याला. गाडीवरून काय 15 मिनटं लागतील जायला. तर आता मी चहा पिते. ग्रेशूचा आणि माझा चहा बाकी. ग्रेशू तर नाही पिणार बोलते चहा. मला चहा घ्यायचा आहे आता. आणि वातावरण खूप बेकार आहे, म्हणजे थंडगार हवा सुटले, प्लस आता करमणार नाही अजिबात. कारण तो होता इतके दिवस काय वाटत नव्हतं. म्हणजे इतके दिवस म्हणजे एक दिवस तो होता भाऊ, तर काय वाटत नव्हतं, छान वाटत होतं गप्पा मारायला वगैरे. पण आता तो गेला. पण काही हरकत नाही, काम आहे, जाणं भाग आहे, कारण हे सगळं चालायचंच. आणि 8-10 दिवसानंतर परत मम्मी येणार आहे, मग पप्पा येणार आणि मग भाऊ परत येणार आणि मग पाळण्याची तयारी, गणपतीची तयारी, ह्या सगळ्यामध्ये होऊन जाईल. सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतील. तर बघू तसं काय काय. आणि मी वेळा चहा घेते आणि पसारा खूप सारं झालं आहे आणि आता फक्त आवरायचं आहे. पण आता तो जस्ट घरातनं गेला, त्यामुळे झाडू वगैरे मी आता मारणार नाही, थोड्या वेळानंतरच आवरणार. आता काही आवरणार नाही, चहा पिणार, 10-15 मिनटं मस्त बसणार, गप्पा मारणार, मम्मीसोबत फोन करणार आता मम्मीला आणि मग त्याच्यानंतर बाकीचं जे काही रुटीन असेल ते